मंत्री नामदार श्री उदयजी सामंत साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, व्यासपीठासमोर असलेली प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मान्यवर मंडळी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वांचं इथे स्वागत करतो. काय करतात, उदय सामंतकडे कामाला किती येतात हे पत्रकारांना देखील माहिती आहे, पण पत्रकार ते सापडण्याचे आमचं दुर्दैव आहे. आता काही फोटो देतो, कधी कधी माझ्याकडे कामाला येतात ते, तर ठीक आहे, त्यांचं वैयक्तिक काम असतं. ते ज्यावेळी अडचणीमध्ये असतात, माझा एक स्वभाव आहे, ज्यावेळी विरोधक अडचणीत असतो त्यावेळी त्यांना मी मदत करतो. आमचे दिनेश शेठ बसलेले आहेत. दिनेश शेठ मला अनेक वेळा सांगतात, हे तुम्ही करू नका. मी दिनेश शेठला पण अनेक वेळा सांगितलं की विरोधक ज्यावेळी आपल्याकडे येतो त्याचं आपण काम करतो, ते तो कुठेतरी अडचणीत असतो म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे येतो. तर त्यांचं म्हणणं असतं की परत काम झाल्यानंतर विसरतो. विसरला तरी विसरू दे म्हणून सांगितलं की जो कोण असेल त्याच्या कर्माचा तो, त्याच्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही. आपण एक संघपणानं रत्नागिरीकर म्हणून सगळ्यांनी मिळून आमच्या महायुतीच्या पाठी उभं राहावं हीच विनंती करण्यासाठी या बैठकीला मी उपस्थित आहे. कदाचित प्रचाराची सुरुवात प्रभाग क्रमांक 5 मधनं झाली अशी समजा. निवडणुकीचा उमेदवार सगळे बहुतेक इच्छुक उमेदवार इथे उपस्थित आहे. शीतलताई आहेत, शिल्पाताई आहेत, वैभवीताई आहेत आणि कोण आहेत, हे सगळे आमचे इच्छुक उमेदवार आहेत. पण त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे तुमच्यापैकी एकालाच तिकीट मिळणार आहे. रत्नागिरी नगरपालिका अशी काही वैशिष्ट्यपूर्ण नगरपालिका नाही की 5 जणांना मी उमेदवारी देऊ शकतो. त्याच्यामुळे त्या सगळ्या हसतायत, याचा अर्थ एकाला तिकीट जरी दिलं तर त्या सगळ्या खुश असणार आहेत, कारण आम्ही सगळे एकत्र कुटुंब म्हणून काम करतो. इथं नगरसेवक देखील 3 पदासाठी इच्छुक आहे. त्याला देखील माहिती आहे की दोघांनाच तिकीट मिळणार आहे. नवीन काही स्कीम अजून निवडणूक आयोगानं काढलेली नाही की उदय सामंतचा मतदारसंघ आहे पण एका प्रभागात एका पक्षाचे 2 उभे राहू शकतात. त्याला देखील एकेकाला तिकीट मिळणार आहे. पण आम्ही निर्णय घेतलाय, आम्ही एका कुटुंबामध्ये राहतो, एका पक्षामध्ये काम करतो. ज्या कोणाला उमेदवारी मिळेल तो आपल्या कुटुंबातला असं समजून सगळ्यांनी त्याला साथ द्यायची, हा निर्णय महायुतीच्या सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे. हीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. अनेक लोक आता 15 दिवसामध्ये येतील. अनेक लोक आयुष्यात तुमच्याकडे न बघणारी तुमच्याकडे बघतील. आयुष्यात कधी तुमच्या मदतीला न येणारी लोक आता तुम्हाला भविष्य देतो म्हणून सांगतील. पण या सगळ्या नौटंकीचा आपण विचार करावा एवढीच विनंती तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करतो. 2 दिवसाच्या सांगण्यावरनं एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमला, त्याच्यावर एक निष्कर्ष मी काढू शकतो. कुठच्याही भविष्यवाण्याची आवश्यकता नाही. या दोन्ही जागा आम्ही जिंकलेल्या आहेत. त्याच्यामुळे या 2 जागा आजच माझ्या पदरात आहेत. पण जेवढी 2 जागांना मतं पडतील तेवढीच नगराध्यक्षाच्या उमेदवाराला पडली पाहिजे. आणि व्यासपीठावरच्या मंडळींना देखील सांगतो, मला एकच द्या असं जर माझ्या कानावर आलं तर ती निवडणूक होऊन जाईल, पण नंतर माझ्याबरोबरच काम करायचं आहे. त्याच्यामुळे महायुतीचं जे पॅनल ठरेल, महायुतीचा जो नगराध्यक्ष ठरेल त्याला पॅनल टू पॅनल मतदान करून घेण्याची जबाबदारी देखील व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींची आहे. माझ्यासाठी डावा कोण आहे, उजवा कोण आहे याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काम करायचं आहे, ही भूमिका व्यासपीठावरच्या मंडळींची असली पाहिजे. आणि रत्नागिरीकरांना अजून एक शब्द देतो, जे नगरसेवक निवडून येतील, जे नगरसेवक महायुती म्हणून निवडून येतील आणि 1 वर्ष परफॉर्मन्स तुम्हाला दाखवणार नाही, त्यांना दुसऱ्या वर्षी घरी पाठवण्याची जबाबदारी या निवडणुकीच्या निमित्ताने मी स्वतः घेतली आहे. 1 वर्षात जर नगरसेवकांनी काम केलं नाही, त्या नगरसेवकांना राजीनामा द्यायचा. भले पोटनिवडणूक लागली तरी चालेल, ती पोटनिवडणूक आपण लढवू, पण अकार्यक्षम नगरसेवकाला याच्या पुढे रत्नागिरी शहरामध्ये आमच्या पक्षामार्फत, आमच्या महायुतीमार्फत फार काळ टिकू देणार नाही. कारण शेवटी बांधील आम्ही तुमच्याशी आहोत. आणि जे नगरसेवक वागतात, जे नगरसेवक ज्या पद्धतीने संघटना बांधतात किंवा ज्या पद्धतीने विकासाची कामं करतात, त्याचे सगळे परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भोगायला लागतात. त्याच्यामुळे व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी आपण 1 वर्षामध्ये किती चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहोत, आम्ही 1 वर्षामध्ये रत्नागिरीकरांच्या विश्वासाला किती पात्र ठरणार आहोत, हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच निवडणुका घडवल्या पाहिजे. आणि हा दिलेला शब्द आम्ही रत्नागिरीकरांच्या शेकडो लोकांच्या समोर देतो. जर तुमच्या प्रभागातल्या 2 नगरसेवकांनी तुम्हाला अपेक्षित काम केलं नाही तर अशाच गर्दी तुम्हाला येऊन सांगा की तुम्ही जी मागणी केलेली होती नगरसेवकांना मतं द्यायची
ती आम्ही दिल्यानंतर तुमचा नगरसेवक काम करत नाही, त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, हा देखील शब्द प्रचाराच्या सुरुवातीला सगळ्या नगराध्यक्षांना या ठिकाणी मी देतो. सगळ्या इच्छुक उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. 15 तारखेपर्यंत तग धरा ही देखील विनंती करतो. नाही तर आजच एक अनुभव जो आलाय तो देखील उमेदवारांना सांगतो. बघा, माझ्या अडचणी आपोआप दूर होतात की अनेकांच्या डोळ्यासमोर अशी काही चित्र उभी राहतात की पालकमंत्री आज उदय सामंत आहे, जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे अनेक तिकीट वाटपाचे अधिकार मला एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये देखील मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काम करतो, म्हणून माझ्या डाव्या उजव्याला मी तिकीट देणार आहे की काय, अशा पद्धतीची एक शंका नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते. पण एवढंच या ठिकाणी सांगतो की तुमच्या मनात असलेलेच अपेक्षित असलेलेच उमेदवार हे नगरपालिकेच्या निवडणुकीला दिले जातील. आमच्या डोक्यात असलेले, आमच्या गाडीत बसणारे हे उमेदवार तुम्हाला दिले जाणार नाहीत किंवा ते लादले जाणार नाहीत. पण पुढचा 5 वर्ष हा कालावधी फार जरी मोठा असला तरी त्या 5 वर्षाच्या कालावधीत आपल्याला कामं करायची नाही, तर आपण काय करणार आहोत ते पुढच्या 365 दिवसामध्ये रत्नागिरीकरांना दाखवून द्यायचं आहे. आणि त्या क्षमतेचे आपण उमेदवार त्या संपूर्ण परिसरामध्ये दिला आहोत. आज ज्या विश्वासानं आपण ही गर्दी केली, मला पत्रकारांना देखील विनंती करायची आहे की जरा कोणाचं ऐकायचं हे देखील आपण ठरवलं पाहिजे. ज्याच्यासाठी 2-2 तास शेकडो लोक थांबतात त्यांचं ऐकायचं, की ज्याला 4 वेळा घरी पाठवलं त्यांचं ऐकायचं, हे कधीतरी आपण देखील ठरवून घेण्याची आवश्यकता आहे. मी कोणाला बोलून मोठं करत नाही, परंतु ज्या पद्धतीनं वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करण्याची पद्धत ही महाराष्ट्राच्या स्तरावर राजकारणामध्ये निर्माण झाली, मला कधी कधी असं वाटत होतं की ही प्रथा रत्नागिरीमध्ये येणार आहे. पण काही लोकांनी वैयक्तिक पातळीवर येऊन देखील टीका करण्याची प्रथा सुरू केली. शेवटी मी थोडा संयमी आहे, मी समोरच्यावर जास्त टीका करत नाही आणि जे राजकीय संपलेले आहेत त्यांना नाव घेऊन मोठं देखील करत नाही. माझी नाळ ही तुमच्याशी जोडलेली आहे. 2004ला ज्यावेळी विधानसभेवर मी गेलो तरी मला न बघता रत्नागिरी शहराच्या लोकांनी 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं. दुसऱ्या वेळी देखील 4-4.5 हजाराचं मताधिक्य दिलं. तिसऱ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं. चौथ्या वेळी मला 9,000चं मताधिक्य दिलं. आणि मागच्या निवडणुकीला अनेकांनी देव पाण्यात करून ठेवले होते, तरी देखील रत्नागिरी शहरातल्या लोकांनी मला 3,000चं मताधिक्य दिलं. एवढं प्रेम रत्नागिरी शहरातली लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर करतात, त्याच्यामुळे टीकेला उत्तर देणं गरजेचं आहे असं मला वाटत नाही. पण माझ्या पदाधिकाऱ्यांना महायुतीच्या सगळ्या एक विनंती करायची आहे. लोकप्रतिनिधींवरचा जर विश्वास वाढायचा असेल तर जो कालावधी मी व्यासपीठावरच्या मंडळींना सांगितला, 1 वर्षामध्ये आपल्याला रत्नागिरी जी स्मार्ट करायची आहे, स्मार्ट सिटी करायची आहे, ती आपल्याला रत्नागिरी सिटी स्मार्ट करून दाखवावी लागेल. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत असताना दामले विद्यालय जे आपले आहे ते महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त पट असणारं एकमेव विद्यालय आहे. त्याच्यामुळे 1400 विद्यार्थी काम शिकतात आणि 1400 विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी नगरपालिकेची शाळा जर 15 कोटी रुपये खर्च करून कुठे होत असेल तर तुमच्या माझ्या रत्नागिरी शहरामध्ये होते, हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. मी ज्यावेळी राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी मी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती की जसं मुंबईला एज्युकेशन हब आहे, जसं पुण्यामध्ये एज्युकेशन हब आहे, तसं माझं स्वप्न आहे की रत्नागिरीमध्ये देखील आम्ही एज्युकेशन हब बनवू. तरी अनेकांनी माझी चेष्टा केली. अनेकांनी सांगितलं होतं की रत्नागिरीला एज्युकेशन हब बनवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. पण मला इथल्या नागरिकांना एक विनंती करायची, हात जोडून या विकासाकडे देखील आपण बघितलं पाहिजे की आज रत्नागिरीमध्ये तुम्ही जे नाव घ्याल ते कॉलेज, शासकीय कॉलेज आपण तयार केलेलं आहे. मी स्वतः उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो, मी स्वतः कॉलेज घेऊ शकलो असतो, जसे बाकीच्या पुढाऱ्यांनी घेतली, पण उदय सामंत स्वतःचं एकही कॉलेज घेतलं नाही. गरिबांची मुलं शिकावी त्यामुळे सगळीच्या सगळी जी आपल्याकडे कॉलेजेस झाली ती सगळी गव्हर्नमेंट कॉलेज झाली. त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज झालं, शासकीय अभियांत्रिकी कॉलेज झालं, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज झालं, पॉलिटेक्निक तर आपल्याकडे होतच. रतन टाटांच्या नावानं महाराष्ट्रातलं पहिलं 7,000 विद्यार्थी शिकून बाहेर पडणारं स्किल सेंटर आपल्याकडे होतंय. आणि रत्नागिरी शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या मुलांना स्वतःचा रोजगार स्वतःच्याच तालुक्यामध्ये मिळावा यासाठी चंपक मैदानावर 20,000 कोटीचा व्हीआयटी सेमीकंडक्टरचा भारतातला पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये आणण्याचा आम्ही उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता. आज त्याचं देखील काम चंपक मैदानावर सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे विकासात्मक जडणघडणीमध्ये फक्त रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही,
तर भविष्याच्या कारकिर्दीमध्ये पुण्या मुंबईला जाणारा जो मुलांचा कल आहे नोकरीसाठी, तो देखील थांबला पाहिजे आणि ती मुलं आई वडिलांच्या देखतच त्यांनी नोकरी केली पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही सगळी मंडळी काम करतोय. आज पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्हा हा अनेक जिल्ह्यांच्या पुढे गेला. मी फक्त नावं घेत नाही. उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याकडे उद्योगता येण्यासाठी किती प्रयत्न अनेक वर्ष झाले, पण त्याच्यात आपल्याला यश आलं होतं का? त्याचं उत्तर नाही असं होतं. राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा कोका कोला कंपनी ही आपल्या मोठ्या परशुराममध्ये आली. आज आपण जो कोका कोला पितो तो अन्य राज्यातला पितो, कोका कोला म्हणतात. कोका कोला जो आपण पितो तो अन्य राज्यातला पितो, पण अजून 2 महिन्याने ज्यावेळी तुम्ही कोका कोला प्याल तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला असणार आहे. लोटे परशुरामला तयार झालेला कोका कोला तुम्ही आम्ही पिणार आहोत. आज वाटातला डिफेन्स मधला एक प्रोजेक्ट होता अंबानीचा. तो डिफेन्स मधला प्रोजेक्ट बघितल्यानंतर काही लोकांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण विरोध करत असताना तो प्रकल्प नक्की कसला आहे याचा विचार देखील रत्नागिरीकरांनी केला पाहिजे. तो प्रकल्प आपल्याला अभिमान वाटणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.